नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप देसाई शेती मित्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शेती मित्रमध्ये आपण पारंपरिक आणि आधुनिक शेतीची काही उदाहरणं पाहणार आहोत आणि त्याचबरोबर घेणार आहोत तज्ञांचं मार्गदर्शन। पहिली बातमी पाहूया वाशिमची। विदर्भातली शेती तशी पारंपरिक, मात्र काही शेतकरी याला आधुनिकतेची जोड देत शेतीचं रुपडं पालटताना दिसतात। वाशिमच्या आमखेडाच्या एका शेतकऱ्यानं कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतीला पूरक व्यवसाय सुरू केलाय। अविनाश जोगदंड या शेतकऱ्यानं ही किमया केली आहे। त्यांच्या शेतात एकदा का गेलं की बाहेर यायला मन करत नाही। तर आपणही जाऊया यांच्या शेतात। झाडांच्या फांद्यांना बांधलेले झोपाळे, झाडांच्या गर्दीत मुलांची सुरू असलेली घसरगुंडी, हे दृश्य काही कोणत्या उद्यानातलं नाही, तर हे दृश्य आहे वाशिमच्या आमखेडा गावचे शेतकरी अविनाश जोगदंडे यांच्या शेतातलं। अविनाश जोगदंड यांच्याकडे वडिलोपार्जित 150 एकर शेती आहे, मात्र या शेतीमधून फारसं काही उत्पन्न मिळत नव्हतं। मग त्यांनी या शेतीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आणि कृषी पर्यटन विकसित करण्याचा विचार केला। आज खेड्यामध्ये सगळ्या व्यक्तीला एक समाधान, एक चांगलं त्याला फायनान्शियल सपोर्ट हा मिळण्याच्या दृष्टीने पर्यटन हा एक विषय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि तोच विचार आम्ही विदर्भामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेला आम्ही विदर्भाच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये किंवा देशाच्या बाहेर जेव्हा केव्हा कुठे जातो, त्यावेळेला इंट्रोडक्शन करताना जेव्हा आम्ही सांगतो की मी विदर्भामधला आहे, तर त्यावेळेला बट ऑब्वियस समोरचा प्रश्न विचारतो की तोच का विदर्भ की जिथं आत्महत्या होतात, तोच का विदर्भ की जिथं निष्क्रिय शेतकरी आहेत। तर हा जो काही प्रश्न ज्यावेळेला येतो त्यावेळेला अक्षरशः असं वाटतं की आपल्याला कोणीतरी AK-47ची गोळी आपल्याला मारते आणि त्यावेळेला मग असं वाटतं की अरे यार, खरोखरच आपण तसे आहोत का? पण मला असं वाटतं की तशी परिस्थिती नाही आहे। जी काय आहे ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत, पण त्याला कुठेतरी फेस करण्यासाठी, कुठेतरी एक वेगळं आपल्याला वेगळंपण दाखवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगाने आमचा जो काही परिवार आहे, जोगदंड परिवार, या परिवारामधला प्रत्येक व्यक्ती, मग तो व्यवसायामध्ये असेल, मग तो शेतीमध्ये असेल, तो नोकरीमध्ये असेल, या प्रत्येक व्यक्तीचं जे काही सहभाग आहे त्याच्यामधनं हा सगळा परिसर फुललेला आहे। त्यांनी आपल्या 55 एकर शेतीमध्ये लिंबू, सागवान, आवळा, आंबा यासारखी पिकं घेऊन यामध्ये विविध खेळणी मांडली। यामध्ये बायोगॅस प्रकल्प आणि त्यापासून होणारी वीज निर्मिती आणि गांडूळ खत युनिट राबवलं। त्याबरोबरच लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध मनोरंजनाची साधनं आणि शेतीसाठी लागणारी विविध उपकरणं त्यांनी या प्रकल्पात ठेवली आहेत। या लहान मुलांच्या खेळण्यामधून सिंचन, स्प्रे, फवारणी असे विविध प्रयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा वेगळा प्रयत्न जोगदंड यांनी केलाय। शेतीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या मालातून विविध पदार्थ तयार करून शेतातच पर्यटकांना विकले जात आहेत। इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला इथं निर्माण झालेली सेंद्रिय शेतीची माहिती दिली जाते। सेंद्रिय शेतीपासून तयार झालेल्या पदार्थांचा स्वाद घेण्याची संधी इथं मिळत असून येणाऱ्या शेतकऱ्याला माहितीही दिली जाते। या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून 50 ते 60 लोकांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे। आपल्याकडे 55 एकर आता इथे लँड आहे जी विकसित आपण केलेली आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण फॉरेस्ट्रीच्या रिलेटेड आपल्याकडे टीकवूडचं प्लांटेशन आहे, त्याच्यानंतर लिंबू आहे, आवळा आहे, आंबा आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त असं कुठलं फळाचं झाड नाही आहे। मग ते सीताफळ असो, रामफळ असो किंवा अशा बऱ्याचशा व्हेरायटीची झाडं आपण इथे लावलेली आहेत की जी ह्या एरियामध्ये येत नाही आहेत। जे काय फायनान्शियल जो काय त्याच्यातनं उत्पन्न जे काय मिळतं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की शेती आणि शेतीशी निगडीत जी काही लोक आहेत, आज आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती शेती सोडून बाहेर चाललेला आहे। आज आपण शहरामध्ये जे काय स्थलांतर होत आहे, तर याला कुठेतरी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे। आज जी काही खेडी आहेत ही सगळी भकास होत चाललेली आहेत,
प्रत्येकजण शहराकडे पळतोय, तर शहरामध्ये कशा पद्धतीने तो लाईफ जगतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आज जवळजवळ 60 ते 70 लोकांना इथे लोकल लोकांना डायरेक्टली इथं त्यांना रोजगार मिळालेला आहे। त्याच्याबरोबरच इनडायरेक्ट रोजगार जर म्हटलं आपण तर इथली जी काही गावामधली आणि आजूबाजूची बरीचशी अशी काही लोक आहेत की जी कलाकार आहेत, काही वेगवेगळ्या शेतीमध्ये ते काही काम करत आहेत, अशा लोकांना सुद्धा आपण इथे वेळोवेळी जेव्हा केव्हा गरज असेल त्यावेळेला आपण त्यांना इथे रोजगार देतो। सगळ्यात महत्त्वाचं कृषी पर्यटन हा जी काही संकल्पना आहे ह्याच्या मागचा उद्देश हा आहे की शेतकरी हा शेतावर राहायला पाहिजे आणि शेती ही शेतकऱ्याजवळ राहायला पाहिजे। अविनाश दोगदंड यांच्या कृषी पर्यटनाला विद्यार्थ्यांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण हजेरी लावत आहेत। काही शाळांच्या सहली या शेताला भेट देत आहेत। या शेतीच्या सहवासात विद्यार्थी अगदी रमून जातात। इथे शैक्षणिक सहल आणण्यामागचं कारण असं आहे की आजकाल भरपूर म्हणजे जी ऑर्गॅनिक खतं आहे त्यांचा वापर खूप कमी प्रमाणात होतो। तर इथे आपल्याला असं बघायला मिळेल की इथे एका शेतकऱ्याने इतकी चांगली शेती विकसित केली आहे की खूप साऱ्या म्हणजे बायोगॅस प्रकल्प यांचा वगैरे वापर करून ऑर्गॅनिक शेती ते करतात आणि इथे अनेक उत्पादनं ते घेतात। आवळ्याची मुख्यतः शेती इथे केली जाते, त्याचप्रमाणे आवळ्याचे अनेक प्रोडक्ट्स इथे आपल्याला बघायला मिळतात आणि इथे तयार केलेल्या प्रोडक्ट्समध्ये जे खत वापरलं जाते ते पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रकारचं असते की जे आपल्याला इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही। इथे शैक्षणिक सहल आणण्यामागचं कारण असं आहे की आजकाल भरपूर म्हणजे जी ऑर्गॅनिक खतं आहे त्यांचा वापर खूप कमी प्रमाणात होतो। तर इथे आपल्याला असं बघायला मिळेल की इथे एका शेतकऱ्याने इतकी चांगली शेती विकसित केली आहे की खूप साऱ्या म्हणजे बायोगॅस प्रकल्प यांचा वगैरे वापर करून ऑर्गॅनिक शेती ते करतात आणि इथे अनेक उत्पादनं ते घेतात। आवळ्याची मुख्यतः शेती इथे केली जाते, त्याचप्रमाणे आवळ्याचे अनेक प्रोडक्ट्स इथे आपल्याला बघायला मिळतात आणि इथे तयार केलेल्या प्रोडक्ट्समध्ये जे खत वापरलं जाते ते पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रकारचं असते की जे आपल्याला इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही। मला माहित नव्हतं आतापर्यंत की शेती काय असते। नेमकं इथं आल्यावरच मला माहित पडलं की शेती काय असते। बरं, इथं मी आवळ्याची शेती पाहिली, लिंबाची शेती पाहिली, आवळ्याचे वेगवेगळे कोणते पदार्थ बनतात ते पाहिले आणि इथं वेगवेगळी खेळणी सुद्धा आहे, मी ती खेळणी सुद्धा खेळली। इथं बरंच काही आहे बघण्यासारखं। मी इथे आल्यावर मला खूप शिकायला भेटलं व मला गॅस शेणापासून कसं मी गॅस तयार होतो ते मला शिकायला भेटलं। पारंपरिक शेती असो की आधुनिक, मात्र या शेतीवर निसर्गाची कृपादृष्टी असणं आवश्यक आहे। कृषी पर्यटनाच्या माध्यमातूनही चांगली शेती करता येते हे अविनाश दोगदंड यांनी दाखवून दिलंय। शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती केली तर नक्कीच फायदेशीर ठरते हे सुद्धा अविनाश यांनी सिद्ध केलंय आणि कृषी पर्यटन हा शेतकऱ्यांसमोर उत्तम पर्याय असल्याचं दाखवून दिलंय। मनोज जयस्वाल, जय महाराष्ट्र, वाशिम। वाशिमच्या या शेतकऱ्यांना कृषी पर्यटन चांगल्या पद्धतीने राबवून इतर शेतकऱ्यांना सुद्धा कृषी पर्यटन हा चांगला पर्याय असल्याचं दाखवून दिलंय। शेतीमित्र एक मध्ये छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा जय महाराष्ट्र।